मुंबईत मात्र आज ठाकरे बंधूंचा तिरंगा मोर्चा निघणारच आहे। शिवाजी पार्क ते सिद्धिविनायकापर्यंत हा मोर्चा आहे। प्रधानांच्या राजीनाम्याचा जल्लोष केला जाणार आहे। मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करा अशी ठाकरे बंधूंची मागणी आहे। तर शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची सभा देखील होणार आहे। राजीनाम्यानंतरही ठाकरे बंधू मात्र त्यांच्या मोर्चावर ठाम आहेत। हा मोर्चा निघणार आहे। मुंबईत आज ठाकरे बंधूंचा तिरंगा मोर्चा निघणार आहे। एका वाक्याचं वर्णन करायचं झालं तर या जेनझीनी सरकारच्या झिंज्या उघडलेल्या आहेत आणि त्यांना जमिनीवरती पूर्णपणे आणलेलं आहे। हा मला असं वाटतं खूप मोठा विजय या तरुणांचा आहे। त्याच्यामध्ये तितकेंचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे। उत्तर देणारं जे सरकार आहे त्या सरकारला माघार घ्यावी लागली एवढ्या मोठ्या प्रमाणावरती। एवढं मोठं आंदोलन आज देशभर उभं राहिलंय आणि त्याचा जल्लोष मला असं वाटतं होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून सगळेजण शिवाजी पार्कला तिथे जमतील। मार्च आहे हा नक्की होणार आहे, कारण हे एक महत्वाचं पाऊल आहे। अनेक वर्षानंतर लोक आपल्या भावना व्यक्त करायला लागलेले आहेत आणि मी तमाम जनतेला आवाहन करतो, जसं काल सुद्धा आपण पाहिलं असाल, आता तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे, त्याच्यामुळे ही युवा शक्तीची ताकद ही मोठ्या प्रमाणावरती उद्या मुंबईतून तमाम जनतेला किंवा तमाम दुनियेला आपण दाखवली पाहिजे। तर अभिजित दिपकेंबाबतही राज आणि उद्धव यांनी काय भाष्य केलंय पाहूयात। अभिजित दिपके आणि या देशातल्या सर्व तरुणांचं आणि साहजिकच आहे त्यांना न घाबरता समर्थन देणाऱ्या त्यांच्या पालकांचं अभिनंदन करायचंय, कारण हा विषय केवळ एका राजीनाम्यापुरता मर्यादित नव्हता। या तरुणांनी देशाला भयाच्या छायेतनं बाहेर काढलेलं आहे। जो राग आहे आता हा प्रधानांवरून पंतप्रधानांवरती गेलेला आहे आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो की याच्या पुढचे जे काही निर्णय आहेत ते मला असं वाटतं अभिजित दिपके हे जे घेतील त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल। त्यांनी ह्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत, निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे आणि ते जे ज्या प्रकारचे निर्णय घेतील त्याला मला असं वाटतं देशातला तरुण पाठिंबा देईल।